मी मान्य करतो की माझा प्रश्नाचा रोख वेगळा होता, परंतु अध्यक्ष महोदय, माझ्या संपूर्ण राजकीय जीवनामध्ये मी कधीच कोणावर भ्रष्टाचाराचा किंवा वैयक्तिक आरोप केलेला नाही आणि हा विषय तर फार छोटा आहे, 7,50,000 रुपयाचा आहे. प्रश्न हा टाकला गेला कसा गेला ह्याच्यात मी काही बोलत नाही आणि म्हणून मी सकारात्मक भूमिकेकडे वळलो. याचा अर्थ योगेशजी मी मूळ प्रश्नाला बगल दिली असा त्याचा अर्थ नाही. 7,50,000च्या भ्रष्टाचारावर काय बोलायचं, आणि मी तर कधीच कोणाच्या भ्रष्टाचाराबद्दल माझ्या संपूर्ण राजकीय जीवनामध्ये बोललेलो नाही. जरी झाला असला तरी, माहिती असला तरी मी तो विषय टाळतो. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. आणि म्हणून तो विषय मी जाणीवपूर्वक टाळला. मला कोणतरी अधिकारी भेटले वगैरे असा काही मेसेज या ठिकाणी जाण्याचं काही कारण नाही. माझा तो विषय नाही, माझा तो हेतू नाही. दादा, मुद्दा असा आहे की हे कांदळवन खारी पाण्याच्या बॅकवॉटरपासून तयार होतं, हे आपण आता म्हटलं ते खरं आहे, पण याचा आपल्या कोकणाच्या विकासावर खूप मोठा परिणाम होतोय. कारण असं एक उदाहरण सांगतो की माझ्या मतदारसंघामध्ये बहिरवली करमवणे, बहिरवली खेड तालुक्यामध्ये, करमवणे अध्यक्ष महोदय चिपळूण तालुक्यामध्ये माननीय तात्कालिक बांधकाम मंत्री सन्मान्य चंद्रकांत दादा पाटील यांनी मला एक पूल मंजूर केला. त्यावेळेला एस्टिमेट कॉस्ट होती 35 लाख रुपये. आज त्याचे 35 लाख रुपये, आज त्याची झाली 150 कोटी रुपये. त्या पुलाची किंमत झाली 150 कोटी रुपये, परंतु त्याला कांदळवनाच्या नावाखाली परवानगी मिळत नाही. काय सांगतात, एक तुम्ही स्वतंत्र अशा प्रकारची एजन्सी नेमा, ती एजन्सी तुम्हाला परवानगी मिळवून देईल. आणि म्हणून दादा गेले 10 वर्ष तो माझा पूल रखडलेला आहे. हे कांदळवनाच्या, जसं विदर्भामध्ये झुडपी जंगलाच्या नावाखाली प्रकल्प रखडून पडत होते, तसेच कांदळवनाच्या नावाखाली आपले प्रकल्प रखडून पडतायत. म्हणून मी म्हटलं की निश्चित कांदळवन कुठे आहे, किती आहे, हा एरिया आयडेंटिफाय करून जाहीर कराल का म्हणून. आणि माझा जो भैरवली करमवणे पूल आहे, तुमच्याकडे हट्ट करण्याचा माझा अधिकार आहे की नाही, त्याला लवकरात लवकर कांदळवनाची आपली म्हणजे आपल्या खात्याची NOC लवकर आपण द्याल काय, ह्याच्याशी संबंध नाही, परंतु मी तो विकासाचा प्रश्न मांडला आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.